कोणत्या काळात आहे यावर सांगूनही विश्वास बसणार नाही. या उपेक्षित जीवांना आपल्याच कुटुंबातलं सदस्य मानायची आणि त्यांची सेवा शुश्रूषा करायची तपश्चर्या तोच करू जाणे. आधुनिक साधनांनी आजारांवर मात करणं शक्य झालं असलं तरी एड्स सारख्या रोगावर अजूनही कोणताच उपाय सापडलेला नाही. रुग्णाला मृत्यूच ज्याच्यातून सोडवू शकतो असा हा महाभयंकर रोग. आईच्या पोटात असलेलं निष्पाप बाळ देखील त्याची कोणतीच चूक नसताना हा रोग घेऊनच जन्माला येतं. हे मृत्यू, मी तुझ्यापासून दूर जातोय असं समजू नकोस. मी तुला चकवतोय असंही समजू नकोस. मी HIV सहित जगणारा एक बालक, फक्त थोडी गंमत करतोय तुझ्या बरोबर. कारण गमतीनेही खेळायला कोणी आजकाल माझ्या बरोबर येतच नाही. मृत्यू, तू येणार आहे हे जेव्हा मला कळलं तेव्हा ठरवलं तुझ्या बरोबरच थोडी लपाछपी, थोडं शिवणापाणी खेळायचं. तूही थोडी गंमत म्हणून धरायला थोडासाच उशीर कर, तेवढीच जगण्यातली गंमत चाकेन. अशा कोळ्या जीवांचा जगण्याचा हक्क त्यांना परत मिळवून देणारी एक तपस्विनी याच प्रवासात मला भेटली. एक दिवस असा येईल की या भीषण रोगावर औषध तयार होईल आणि कोमेजत जाणारी ही पालवी पुन्हा एकदा बहरू लागेल. याच दुर्दम्य आशेनं ती या लहानग्यांचा सांभाळ करतेय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरताना असे अनेक तपस्विनी मला भेटल्या. त्यांच्या त्यागामुळे, समर्पणाच्या भावनेमुळे, त्यांनी उभ्या केलेल्या कामांमुळे मी अक्षरशः भारावून गेले. कधी अचंबित झाले तर कधी निःशब्द. खोटं कशाला सांगू, कधी कधी उद्विग्न देखील झाले. कुणाच्या खांद्यावर कुणाचं ओझं असा विचारही मनात आला. वाटलं हे सगळं कशासाठी करायचं, का करायचं. तेव्हा माझ्याच लक्षात आलं, आपण असा कधी प्रश्न विचारतो का की आई, तुझं मन एवढं मोठं का. मोक्षाचे ना स्वर्गाचे, मोक्षाचे ना लाभाचे, लोभाचे ना लाभाचे, लोभाचे नाही पुढल्या जन्माची, नाही कुठल्या स्वार्थाची. तुमची माझी सर्वांची, तुमची माझी सर्वांची. माणुसकीच्या धर्माची ही तपस्या, ही तपस्या, ही